स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पांढरीची काठी ही बऱ्याच ठिकाणी मिळते. बघा, या पांढरीच्या काठीचा मणी देखील मिळतो. मी थंबनेलमध्ये तुम्हाला वरती त्याचा फोटो देखील दिलेला आहे. बघा, हे एका वनस्पतीचं लाकूड आहे आणि हे अत्यंत दुर्मिळ आणि खूप प्रभावशाली असं आहे. याचा काय लाभ होतो किंवा याचा उपयोग कसा करायचा याची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. अत्यंत अशी महत्त्वाची माहिती ही आहे. बघा, तुम्हाला पांढरीची काठी मिळेल तर तुम्ही नक्की जरूर दुकानामधून घ्या किंवा मग ऑनलाईन देवाचं सामान जिथे मिळतं तिथून देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. स्वरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरी काठीचं खूप महत्त्व आहे. पांढरीची काठी ही अत्यंत दुर्मिळ वनस्पती आहे आणि ती कोकण भागामध्ये जंगलामध्ये मिळते. आणि या काठीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की याचं जे लाकूड आहे ते पाण्याच्या तळाशी बुडतं, म्हणजे खूप ते पाण्यावरती तरंगत नाही, अगदी थोडंसं वरती येतं. पांढरीची काठी नेहमी सोबत ठेवल्यामुळे जे सर्पवृत्ती असणारे लोक असतात त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं. म्हणजे बघा, काय तर आजकाल जळाऊ वृत्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे. कोणाचं कोणाला बघवत नाही. या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. पण बघा, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कष्टाने उभा राहिलेला असतो आणि ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून आहे. त्याच्या नशिबात राजयोग असेल तर त्याला सर्व काही मिळालेलं असतं. पण काही लोकांना ते सहन होत नाही. असेच आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक आढळतात की त्यांना आपलं चांगलं सहन होत नाही, पण ते आपल्याला समजून येत नाही. या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट विचार आहेत किंवा माझं चांगलं झालेलं यांना सहन होत नाही, हे आपल्याला माहीत नसतं. हे आपल्याला खूप जवळचे वाटतात. पण कधीकधी काय होतं, कोणाच्या मनामध्ये काय आहे ते आपण कधीही सांगू शकत नाही. त्यामुळे पांढरीची काठी तुम्ही जर जवळ ठेवली किंवा त्याचा एक मणी मिळतो तो तुम्ही जवळ ठेवला, हा पांढरीच्या काठीचा मणी तुम्ही गळ्यामध्ये घातला किंवा पायामध्ये काळ्या धाग्यामध्ये घातला तर तुमचं सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. आता बघा, पांढरीची काठी जी आहे ती आपण आपल्या कारमध्ये किंवा टू व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. कारण बघा, जे काही न कळतपणे संकट वगैरे येतात, आपण प्रवासामध्ये असतो आणि कधीही आपल्याला वाटतं की आपला प्रवास सुखकर झाला पाहिजे, काही त्यामध्ये विघ्न नको यायला. त्यासाठी ही पांढरीची काठी तुम्ही तुमच्या वाहनामध्ये ठेवू शकता. तुमचं कोणतंही वाहन असेल, टू व्हीलर असेल, कार असेल, रिक्षा असेल, टेम्पो असेल, त्यामध्ये तुम्ही ही पांढरीची काठी ठेवू शकता. यानंतर दुसरी गोष्ट बघा, पांढरीच्या काठीचा मणी देखील मिळतो. तर तुम्ही लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालू शकता, ज्यामुळे त्यांच्यावरती काही विघ्न येऊ नये, त्यांना कोणाची नजरबाधा होऊ नये, त्यासाठी हा मणी अत्यंत फायदेशीर ठरतो. किंवा हा मणी जो आहे तो तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या पायामध्ये देखील बांधू शकता. पांढरीची काठी नेहमी जवळ ठेवल्यामुळे साप, विंचू किंवा हिंस्र जे पशुपक्षी आहेत त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं. शत्रूपासून संरक्षणासाठी पांढरीच्या काठीचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती लाभ होत असतो. बघा, आपल्या आयुष्यामध्ये कोण शत्रू आहे हे आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे कळत न कळत आपले जे शत्रू झालेले आहेत त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी ही पांढरीची काठी खूप मदत करत असते. तुम्हाला माहीत आहे का, पूर्वी साधू संत जे मुनी ऋषी आहेत ते तपश्चर्येला बसताना आपल्या भोवती पांढरीच्या काठीचं कुंपण करायचे. त्यामुळे हिंस्र पाण्यापासून किंवा शत्रूंपासून त्यांचं संरक्षण व्हायचं. आता बघा, या कलियुगामध्ये हिंस्र पशु, पक्षी, प्राणी यांपासून आपल्याला काही धोका नसतो, परंतु आपल्या आजूबाजूला जे हिंस्र विचाराचे लोक आहेत त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी या पांढऱ्या काठीचा आपल्याला उपाय करायचा आहे. ती आपल्यासोबत नेहमी जवळ ठेवायची आहे. यानंतर बघा, महिलांनी तर न चुकता आवर्जून ही पांढरीची काठी आपल्या जवळ ठेवायची आहे.
कारण बघा, आपलं स्वतःचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. ही पांढरीची काठी जी आहे त्याचा अत्यंत छोटासा तुकडा किंवा त्याचा एक छोटासा मणी तुमच्या पर्समध्ये नेहमी ठेवत जावा. हे सोबत ठेवल्यामुळे आपल्या प्रत्येक संकटांपासून किंवा वाईट गोष्टींपासून संरक्षण होत असते. आपल्या घराला सुद्धा याचं संरक्षण मिळतं. पांढरीची काठी जवळपास देवाच्या दुकानाच्या सामानामध्ये तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. अतिशय लाभदायक अशी ही पांढरीची काठी आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तरी सुद्धा याचं खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. पांढरीच्या काठीचं महत्त्व तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा वेबसाईटवर किंवा गुगलवरती सर्च करून बघा किती महत्त्वाचं आहे ते. बघा, मी या ज्या काही आत्ता गोष्टी तुम्हाला सांगितल्या किंवा याचं महत्त्व काय आहे हे लक्षात ठेवाल तेव्हा प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुम्हाला यायला लागेल. ही पांढरीची काठी तुम्ही नक्की घ्याल अशी मी अपेक्षा करते. आणि बघा, आपल्या कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी ही एका घरातील महिलेवरती असते. पूर्वापारपासून ती चालत आलेली आहे. त्यामुळे आपण स्वतः आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या जवळ ही पांढरीच्या काठीची छोटासा तुकडा किंवा मग तो जो छोटासा मणी मिळतो तो देखील काळ्या धाग्यामध्ये त्यांच्या पायामध्ये संरक्षणासाठी बांधलाच पाहिजे. आणि प्रत्येक गृहिणीने असे छोटे छोटे जे काही उपाय आहेत किंवा जे नियम आहेत ते पाळले पाहिजे, जेणेकरून आपल्या घराचं, आपल्या शत्रूंपासून संरक्षण होतं. तर बघा, शत्रू कोण असतं हे नेमकं आपण लक्षात आपल्याला येत नाही. समोर आजकाल माणसं सगळी गोड बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे आपण सांगू शकत नाही. तो दोष कोणाचाच नाही आहे. बघा, कलीचं युग चाललं आहे आणि या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टी कशा घडतील ह्या अजिबात कोणाला सांगता येत नाही. त्यातूनही आपल्याला हे छोटे छोटे असे साधेसोधे उपाय जे आहेत ते करून किंवा नियमांचं पालन करून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची, आपल्या पतीची, मुलांची जे संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचं प्रत्येक गृहिणीचं कर्तव्य आहे. तर बघा ताईंनो, तुम्ही नक्की ही पांढरीची काठी घरी घेऊन याल, मी अशी आशा करते. तर बघा, हा आजच्या व्हिडिओमध्ये ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.